नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश चंद्रा, खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक, मुख्य पेपर कायदा स्टडी चॅनल या चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये बघितलं भारतीय दंडविधान संहितेचे प्रकरण क्रमांक 3 शिक्षाविषयी. त्यात आपण अभ्यासलं आपल्या अभ्यासक्रमातील एकमेव कलम 75 वाढीव शिक्षा. आजचे हे जे आपले लेक्चर आहे हे अत्यंत महत्त्वाचे असे लेक्चर आहे, कारण आज आपण या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत भारतीय दंडविधान संहितेतील एक आगळे वेगळे प्रकरण, ज्याचा वापर आपल्याला आपले दैनंदिन जीवन जगत असताना त्याचा वापर आपण कधीही करू शकतो. त्याची माहिती आपल्याला सर्वसाधारणपणे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपला जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून आयोगाने वारंवार या प्रकरणातील काही विशेष कलमांवर नेहमीच प्रश्न विचारलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून हे प्रकरण खूप महत्त्वाचं आहे. आपण हे लेक्चर सर्वांनी काळजीपूर्वक ऐकावं अशी आपल्याकडून अपेक्षा आहे. या प्रकरणात आपल्याला काही मोजके कलम आहेत जे आपल्या अभ्यासक्रमात आहेत. तसं हे जे प्रकरण आहे या प्रकरणात एकूण 76 ते 106 अशी कलम आहेत. याच्यात विविध प्रकारच्या उपाययोजना, अपवाद, संरक्षणाचे अधिकार अशा बऱ्याच काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर चला आपण वळूया आपल्या मुख्य अभ्यासक्रमाकडे. खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षेच्या अभ्यासक्रमात आपल्याला प्रकरण 4 मध्ये पहिले जे कलम आहे ते कलम आहे कलम 76. जर आपण त्या कलमचं टायटल बघायचं म्हटलं तर ते टायटल आहे कायद्याने बांधलेला परंतु चूक भुलीमुळे केलेले कृत्य हे अपराध नसते. मित्रांनो, लक्षात घ्या, कायद्याने बांधलेला परंतु चूक भुलीमुळे केलेले कृत्य अपराध नसते. आता या ठिकाणी आपण सर्व अपवाद बघणार आहोत. प्रत्यक्षात या ठिकाणी होतं काय, या ठिकाणी कोणत्याही एका व्यक्तीकडून एक कृत्य घडत आहे. ते कृत्य तसं आपण कायदेशीर बाबी तपासून बघितल्या तर ते शिक्षेस पात्र कृत्य आहे, परंतु ते कृत्य करण्यामागे किंवा ते कृत्य घडत्यावेळी अशा काही परिस्थिती त्या व्यक्तीच्या भोवताली तयार होतात की ते कृत्य त्याच्या हातून घडतं परंतु ते अपराध नसते किंवा त्या कृत्याला शिक्षा नसते. मग असं कोणतं कृत्य आहे किंवा अशा कोणत्या प्रकारच्या परिस्थिती आहेत की त्या परिस्थितीत माणसाने एखाद्या शिक्षेस पात्र असं कृत्य केलं तरी त्याला कायद्यात शिक्षेची तरतूद नाही किंवा त्याला कायद्यात अपवाद म्हटलं गेलेलं आहे. तर ते कृत्य क्रमांक 1 आपल्या अभ्यासक्रमात दिलेलं आहे कलम 76 मध्ये. त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो बाउंडेड बाय लॉ, किंवा त्याला अजून दुसऱ्या एक शब्द वापरला जातो मिस्टेक्स ऑफ फॅक्ट्स. या ठिकाणी प्रत्यक्ष बाब अशी आहे की जी गोष्ट करण्यास कायद्याने एखादी व्यक्ती बांधलेली आहे परंतु कायद्याची चूक भूल नसता परिस्थितीविषयक वस्तुस्थितीच्या चूकभुलीमुळे सद्भावपूर्वक केलेले कृत्य अपराध होत नाही, अशी पुस्तकी व्याख्या या कलमाची आहे. आपण पुस्तकी व्याख्या नक्की वाचा, मी आपल्याला वाचून सांगितलेली आहे. आपल्याला एक छोटंसं उदाहरण देतो, त्याच्यातून आपल्याला या कलमाचा जो सार्थ आहे तो लक्षात येऊन जाईल. मित्रांनो बघा, अत्यंत साधं आणि सिंपल उदाहरण या ठिकाणी पुस्तकात दिलं आहे. आपलं टायटल आहे की कायद्याने बांधलेला परंतु चूकभुलीमुळे केले कृत्य. म्हणजे या ठिकाणी ज्या व्यक्तीकडून कृत्य होतंय तो कायद्याने बांधलेला असतो. तर अशी व्यक्ती कोण? उदाहरण दिलेलं आहे सैनिक. उदाहरणार्थ, एका सैनिकाने आपल्या वरिष्ठांच्या आदेशाने एका जमावावर गोळीबार केला. एखादा बेकायदेशीर जमाव असेल, विध्वंसक जमाव असेल, त्या जमावाच्या विरुद्ध या सैनिकाने आपल्या वरिष्ठांच्या आदेशाने गोळीबार केला आणि गोळीबार केल्यानंतर त्या जमावातील कोणतीही व्यक्ती मृत्युमुखी पडली किंवा तिथल्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारची इजा झाली, नुकसान झालं, तर या ठिकाणी सैनिक त्या कृत्याबद्दल दोषी नसतो. त्या सैनिकाविरुद्ध दावा दाखल करता येत नाही. का?
तर तशी तरतूद या कायद्यात केली आहे. हा अपवाद आहे की या ठिकाणी कृत्य करणारी व्यक्ती ही कायद्याने बांधलेली होती. ठीक आहे. अजून एक दुसरं छोटंसं उदाहरण बघूया की समजा एका व्यक्तीला जो न्यायालयात कामाला आहे त्याला न्यायालयाकडून असा आदेश भेटला की तुम्ही जयराज नामक एका व्यक्तीला पकडून आणा. म्हणजे जयराज नामक व्यक्ती एक अपराध आहे. न्यायालय त्या कोर्टातील कर्मचाऱ्याला असा आदेश देते की तुम्ही जयराज नामक व्यक्तीला त्याच्या घरी जाऊन पकडून आणा. व्यक्ती जयराजच्या घरी जाते. जयराजच्या घराखाली त्या व्यक्तीला असा भास होतो की ती व्यक्ती जयराजच आहे. जयराजच्या घराखाली जाऊन न्यायालयातील कर्मचारी जयराजला पकडण्याच्या हिशोबाने येते, परंतु त्या व्यक्तीला असं वाटतं की जयराजच्या घराखाली जयराजच उभा आहे. तर ती व्यक्ती जयराजला न पकडता किंवा जयराज समजून जितेंद्र याला पकडून आणते. या ठिकाणी जितेंद्रचं काही अंशिकांना असं पण नुकसान झालेलं आहे. त्यांचं वेळेचं नुकसान, त्यांच्यावर दावा दाखल झाला असेल ते नुकसान वगैरे वगैरे काही. या ठिकाणी न्यायालयाच्या कर्मचाऱ्याला न्यायालयाने आदेश दिला होता त्या जयराजला पकडण्यासाठी, आणि ती व्यक्ती जेव्हा त्या जयराजला पकडण्यासाठी गेली तर त्या ठिकाणी वस्तुस्थिती बघता त्या माणसाला असं वाटलं की जयराजचंच घर आहे, त्याच्या घराखाली जी व्यक्ती उभी आहे ती जयराजच असावी. त्या व्यक्तीने त्याला जयराजला सोडून जितेंद्रला पकडून आणलं. या ठिकाणी जे कृत्य आहे ते चूक भुलीमुळे झालेलं आहे, ते देखील वस्तुस्थितीच्या. तर या ठिकाणी न्यायालयातील कर्मचारी हा कोणत्याही प्रकारे दोषी नाही. ठीक आहे. अत्यंत सोपं आणि साधं असं महत्त्वाचं जे कलम आहे. आयोगाने याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत. कलम 76 या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं असेल. याच्याबद्दल काही शंका असल्यास कृपया आपण मला कमेंट्स बॉक्समध्ये मेन्शन करा. याच्यानंतरचं कलम आहे भारतीय दंडविधान संहितेचे कलम 79. 79 काय म्हणतं? या ठिकाणी काय आहे बघा की कायद्याचे समर्थन आहे परंतु वस्तुस्थितीच्या चूकबुलीमुळे केलेले कृत्य. आधी काय होतं? कायद्याने बांधलेला होता. लक्षात घ्या, कायद्याने बांधलेला होता. आणि 79 मध्ये म्हणतं की कायद्याचं समर्थन आहे. आता सगळ्यात आधी आपण एक गोष्ट लक्षात घ्या की कायद्याचं समर्थन म्हणजे काय. मित्रांनो, आपण सर्वांना एक गोष्ट माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे की आपल्या देशातील कायदा या देशात जन्मलेल्या, या देशात रहिवास करत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असा अधिकार देतो की कोणत्याही व्यक्तीच्या डोळ्यासमोर कोणत्याही प्रकारचा अपराध होत असेल तर त्या अपराधाला पूर्ण ताकदीनिशी सर्वसामान्य मनुष्य रोखू शकतो. होणारा जर अपराध आहे तो जर दखलपात्र असेल तर दखलपात्र अपराध घडू नये याकरता कोणत्याही प्रकारचा बलपूर्वक प्रयोग देखील सर्वसामान्य व्यक्ती करू शकतो. म्हणजे असं नाही आहे की एखाद्या ठिकाणी चोरी होते तर पोलिसांनीच येऊन त्यांना पकडलं पाहिजे. एखाद्या ठिकाणी एखाद्याचा खून होतोय, एखाद्या महिलेवर अत्याचार होत आहे, तर आपण असं मुळीच समजू नये की त्या आरोपींना, त्या दुष्कृत्य करणाऱ्या व्यक्तीला रोखण्याचा अधिकार हा फक्त पोलिसांना आहे. नाही, कायदा आपल्याला असा अधिकार देतोय. कायद्याने आपल्याला एवढे हक्क देऊन ठेवलेत की आपण अशा कोणत्याही प्रकारचा अपराध जर होत असेल तर त्याला तुम्ही पूर्ण ताकदीनिशी रोखू शकता. त्यासंबंधी हे कलम आहे की कायद्याचे समर्थन आहे परंतु वस्तुस्थितीच्या चूकबुलीमुळे केलेले कृत्य हे गुन्हा नसते. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात जस्टिफाईड बाय लॉ. ठीक आहे, जस्टिफाईड बाय लॉ. एक छोटंसं उदाहरण देतो, त्याच्यावरनं आपल्या लक्षात येईल की समजा अ हा व्यक्ती आहे, तो ब या व्यक्तीला एका महिलेचा पाठलाग करताना दिसतो. अ हा व्यक्ती रस्त्याने चाललेला आहे, त्याला असं दिसतं की ब हा व्यक्ती एका महिलेच्या पाठीमागे धावतोय. अच्या डोक्यात अशी कल्पना येते किंवा असा विचार करतो की कदाचित ब हा त्या महिलेच्या मागे विनयभंग करण्याच्या उद्देशाने लागला असेल, बलात्कार करण्याच्या उद्देशाने लागला असेल किंवा तिला जीवेठार मारण्याच्या उद्देशाने लागला असेल. तर अला हे चांगले माहीत आहे की अशा कोणत्याही प्रकारचा अपराध रोखण्यासाठी कायद्याचे त्याला समर्थन आहे. तो या देशातला सर्वसामान्य नागरिक आहे आणि अशा प्रकारचा अपराध त्याने रोखावा असा त्याला कायद्याने हक्क देऊन ठेवला आहे. तर या ठिकाणी अ हा ब ला पकडतो आणि पोलिसांसमोर सादर करतो. या ठिकाणी ब ला विचारणा केली असता ब असं म्हणतो की सर, मी अशा कोणत्याही प्रकारचे कृत्य करत नव्हतो, तर आम्ही एका चित्रपटाची शूटिंग करत होतो. ठीक आहे, लक्षात घ्या. ब असं स्पष्टीकरण देतो की आम्ही अशा कोणत्याही प्रकारचं कृत्य मी करत नव्हतो, आम्ही एका चित्रपटाची
शूटिंग करत होतो आणि शूटिंगच्या दरम्यानचा तो सीन आम्ही डिलीट करत होतो. तर या ठिकाणी अने जे कृत्य केलेलं आहे की ब याचे काहीही चूक नसताना त्याला धरून आणलेलं आहे आणि पोलिसांसमोर सादर केलं आहे. तर अचे हे जे कृत्य आहे कायद्याने समर्थनीय आहे. ब हा व्यक्ती अवर कोणत्याही प्रकारचा अब्रूनुकसानीचा दावा किंवा इतर कोणत्याही प्रकारचा दावा दाखल करू शकत नाही. आपल्याला या ठिकाणी कलम 79 काय आहे हे कदाचित चांगल्या पद्धतीने समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि आपल्या अभ्यासक्रमातील पुढच्या कलमाकडे वळतो. आपले पुढचे कलम आहे भारतीय दंड संहितेचे कलम 80. तर बघूया की कलम 80 काय म्हणतं. कलम 80 या ठिकाणी असं म्हणतं आहे की कायदेशीर कृती करताना घडलेला अपघात हा अपराध नसतो. आपण याची पुस्तकी व्याख्या जर बघितली तर पुस्तकी व्याख्या असं म्हणतं की कायदेशीर रीतीने, कायदेशीर साधनांनी आणि योग्य ती काळजी व खबरदारी घेतली जाते आणि कायदेशीर कृती केली जाते. पण असे करत असताना अपघाताने किंवा दुर्दैवाने आणि कोणताही गुन्हेगारी उद्देश किंवा जाणीव नसताना जर कृती घडली तर अपराध नसतो. आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जर हे कलम अभ्यासले तर काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे की या ठिकाणी एक कृती घडते. लक्षात घ्या, या ठिकाणी एक कृती घडते. ती कृती अचानक घडते. कृत्य घडेल याची कल्पना नसते आणि त्या कृत्यामागे कोणत्याही प्रकारचा उद्देश नसतो आणि परिणाम हा अनपेक्षित असतो. या सर्व गोष्टी कायद्याच्या बाबीने आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात घेण्यासारख्या आहेत, कारण की याच ज्या गोष्टी आहेत या कलमाच्या आत्मा आहेत असं म्हणता येईल. आता पुस्तकी भाषा किंवा कायद्याची भाषा याच्यातून कदाचित आपल्याला अजूनपर्यंत हे कलम लक्षात आलं नसेल, परंतु मी आपल्याला अत्यंत छोटे छोटे 2 उदाहरणं तात्काळ देतो जेणेकरून आपल्याला या कलमाचा जो सार आहे तो लक्षात येईल. बघा, या ठिकाणी पुस्तकात अत्यंत सोपं आणि साधं उदाहरण दिलेलं आहे की हा व्यक्ती एका जंगलात लाकूड तोडायचे काम करतो. तो लाकूड तोडण्यासाठी गेला असतो. तो एक झाड तोडत असताना अचानकपणे त्याच्या कुऱ्हाडीचे पाते सटकते आणि ते एका झुडपांमध्ये जाऊन पडते. तो जेव्हा ते कुऱ्हाडीचे पाते घेण्यासाठी जातो तेव्हा त्याला असं लक्षात येतं की काही वनमजूर हे त्यांचं मजुरी करताना थकलेले असतात, भागलेले असतात आणि ते त्या ठिकाणी जेवण करत होते, विसावा घेत होते आणि त्यातीलच एकाच्या डोक्याला ते पाते लागलेलं असतं आणि ती व्यक्ती जागेवरच मृत्युमुखी पडलेली असते. आता या ठिकाणी जर आपण कायदेशीर बाबी बघितल्या तर कायदा तर असं म्हणतो की आपण किंवा आपल्या कारणामुळे, आपल्या कृत्यामुळे कोणतीही व्यक्ती जर मृत्युमुखी पडली तर त्याच्याविरुद्ध भारतीय दंडविधान संहिता कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल होतो. परंतु या ठिकाणी काय आहे की कृती ही अचानक घडलेली आहे. लक्षात घ्या, कृत्य घडेल याची कल्पना लाकूड तोडायला नव्हती. त्या कृत्यामागे लाकूड तोडत असा कोणत्याही प्रकारचा उद्देश नव्हता की ते लाकूड तोडत असताना त्याचं कुऱ्हाडीचं पातं सटकावं आणि ते कोणाला लागावं आणि असं कृत्य झाल्यामुळे कोणाचा जीव जाईल याची देखील त्याला कल्पना नव्हती. म्हणजे सर्व ज्या कायद्याच्या बाजू आहेत त्या बाजूंच्या चौकटीत त्याचं कृत्य बसतं. म्हणून या ठिकाणी लाकूड तोड्याकडून घडलेलं हे जे कृत्य आहे हे अपराध नाही. हा कायद्याच्या भाषेत अपवाद आहे. ठीक आहे. अजून एक दुसरं उदाहरण घेऊया की समजा एक क्रिकेटचं स्टेडियम आहे, त्या ठिकाणी 2 चांगल्या संघांमध्ये मॅच किंवा सामना सुरू आहे. बऱ्याच प्रेक्षकांची गर्दी स्टेडियममध्ये बसलेली आहे. त्या ठिकाणी एका फलंदाजाने एक उत्तुंग षटकार लगावला आणि तो षटकार जो आहे, तो जो चेंडू आहे तो ऑडियन्समध्ये येऊन पडतो, प्रेक्षकांमध्ये येऊन पडतो आणि त्यातील एका प्रेक्षकातील एका व्यक्तीच्या डोक्याला तो चेंडू जोरात लागतो आणि त्यामुळे त्या प्रेक्षकाचा देखील जागेवर मृत्यू होतो. तर या ठिकाणी ज्या फलंदाजाने तो चेंडू मारलेला आहे तो फलंदाज कोणत्याही प्रकारे दोषी ठरत नाही, कारण की तो जे कृत्य करत होता ते कृत्य करत असताना त्यामागे चेंडू कोणाला लागावा असा त्याचा उद्देश नव्हता. जी कृती आहे ती अचानक घडलेली आहे. ठीक आहे. आणि अशी काही कृती होईल किंवा असं काही कृत्य होईल, या कृत्यामागे त्याचा असा काही परिणाम होईल याची त्याला कल्पना नव्हती. म्हणून
या सर्व दृष्टिकोनातून, या सर्व बाबीतून आपण जर ते कृत्य बघितलं तर ते कृत्य हे अपराध ठरत नाही, तर भारतीय दंडसंहितेचे प्रकरण 4 कलम 80 नुसार ते अपवाद या व्याख्येत मोडते. याच्यानंतर जर आपण पुढचं कलम बघितलं, त्याच्या आधी आपल्याला एक दोन गोष्टी सांगतो की समजा आपण गाडी चालवत आहे, कलम 80चाच संदर्भ घेतो की गाडी चालवत असताना टायर अचानक फुटणे किंवा स्टेरिंग रॉड तुटणे आणि याच्यामुळे गाडीचा टायर फुटला, गाडी अचानक कुठल्या तरी पॅसेंजरवर किंवा रस्त्याच्या एखाद्या वाटसरूवर जाऊन आदळली आणि त्याचं काही नुकसान झालं, तर असे जे कृत्य आहेत हे कृत्य कलम 80 नुसार अपराध ठरत नाही. ठीक आहे, चला आपण बघूया आता आपलं पुढचं कलम, कलम 81 काय म्हणता येते बघा की गुन्हेगारी उद्देश नसताना अन्य नुकसान होऊ नये म्हणून धोका पत्करून केलेले कृत्य हे अपराध नसते. तर बघा, आपण जी कृती करत आहोत त्यामुळे धोका, नुकसान होणार आहे याची जाणीव असते, पण त्यामागे गुन्हेगारी उद्देश नसतो. लक्षात घ्या, आपण जी कृती या ठिकाणी करत आहोत त्यामुळे धोका किंवा नुकसान होणार आहे याची आपल्याला जाणीव असते, पण त्यामागे तसा गुन्हेगारी उद्देश नसतो. आणि कृत्य करताना सद्भावनेने व्यक्तीसगर कोणत्याही मालमत्तेस होणारा धोका टाळण्याच्या उद्देशाने केलेले हे कृत्य जर असेल तर ते अपराध होत नाही. अत्यंत सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं म्हणजे की या ठिकाणी एका व्यक्तीकडून एक मोठा धोका टाळण्यासाठी लहान धोका पत्करला जातो आणि तो लहान धोका पत्करल्यामुळे त्याच्या हातून एक अपराधासारखं कृत्य घडतं, परंतु ते अपराध नसतं. जास्ती कन्फ्यूज होण्यासारखं काहीच नाही. एक उदाहरण सांगतो, त्याच्यावरनं आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात येतील. काय झालेलं आहे की एक बस एक रस्त्याने चाललेली आहे, बसचा स्टेरिंग रॉड अचानक तुटतो किंवा बसचे ब्रेक अचानक फेल होतात. ड्रायव्हरला असं लक्षात येतं की आता जर आपण ही गाडी कुठंतरी आदळली नाही तर बसमधील जवळजवळ 40 ते 50 पॅसेंजर यांच्या जीवाला खूप मोठा धोका होऊ शकतो. ड्रायव्हर त्याच्या पूर्ण आकांताने प्रयत्न करतो की गाडी कुठंतरी आदळावी. आता त्याला आजूबाजूला कोणत्याही प्रकारचे झाड, दगड किंवा अजून दुसरा कुठलाही अशी वस्तू दिसत नाही. त्याला त्या सेकंदाला त्याच्या डोळ्यासमोर 2 वाहनं दिसतात. एक वाहन आहे की समजा एक टाटा सुमो किंवा स्कॉर्पिओ अशा एक प्रकारचं वाहन आहे ज्याच्यामध्ये 7 ते 8 पॅसेंजर बसलेले त्याला दिसत आहेत, किंवा आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला याची कल्पना असते की या प्रकारचं वाहन आहे, याच्यात 7 ते 8 पॅसेंजर बसलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला एक 2 व्हीलर आहे ज्याच्यावर एकच व्यक्ती चाललेला आहे. तर अशा वेळी जर 7 ते 8 पॅसेंजर लोकांचा जीव वाचवायचा आहे किंवा आपल्या बसमधील 30 ते 40 लोकांचा जीव वाचवायचा आहे, तर असं करत असताना जर त्या ड्रायव्हरने त्या 2 व्हीलरवाल्याला, दुचाकीवाल्याला ठोकलं आणि त्यानंतर त्याच्या गाडीचा वेग काहीसा कंट्रोल झाला आणि ती गाडी जर कुठं जाऊन दुसऱ्या ठिकाणी आदळल्याने थांबली, या ठिकाणी दोघं दुचाकीस्वार जरी ठार झाले तरी या ठिकाणी ड्रायव्हरचे जे कृत्य आहे ते कृत्य अपराध ठरत नाही. का? कारण या ठिकाणी त्याला भारतीय दंडसंहितेचे कलम 81 अशा प्रकारे संरक्षण देते की तुम्ही कोणत्याही प्रकारचा मोठा धोका टाळण्यासाठी लहान धोका जरी पत्करला तरी तो योग्य आहे. पुस्तकी एक उदाहरण द्यायचा प्रयत्न करतो की एक वसाहत आहे, त्या वसाहतीमध्ये सगळी घरे आहेत. क्रमांक 2 नंबरच्या घराला अचानकपणे आग लागली. सर्व लोक आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या ठिकाणी ही व्यक्ती आली आणि या व्यक्तीला असं चित्र दिसलं की आग जी आहे क्रमांक 2, क्रमांक 3, क्रमांक 4 याप्रमाणे पूर्ण घरांची लाईन, या लाईनीला पूर्ण आग लागायची शक्यता आहे. तर ने आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून क्रमांक 2चं जे घर होय ते घर आगीने नष्ट होताना त्याला दिसतंय आणि त्याला हे लक्षात आलं की आता 3 नंबरचं घर आगीने नष्ट होईल. तर त्याने तात्काळ काही कर्मचाऱ्यांच्या किंवा काही लोकांच्या मदतीने क्रमांक 4 नंबरचं घर पाडून टाकलं. त्याच्यामुळे काय झालं, 2 नंबरचं घर जळालं, 3 नंबरचं घर जळत असताना 4 नंबरचं घर त्याने पाडून टाकलं, त्यामुळे ती आग तिथंच थांबली. तर या ठिकाणी क्रमांक 4चं घर जे या ठिकाणी त्या लोकांनी पाडलेलं आहे, या कृत्यात घर क्रमांक 4चा मालक किंवा इतर कुठल्याही प्रकारची व्यक्ती यांना ते घर पाडल्याबद्दल दोषी ठरू शकत नाही. का? तर त्यांनी घरांची जी पूर्ण नासधूस होणार होती, जी संपूर्ण घरांच्या लाईनीला आग लागणार होती, ते कृत्य वाचवण्यासाठी त्यांनी हे घर पाडायचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे जे त्यांच्याकडून घडलेला अपराध आहे, आपण
कायद्याची दुसरी बाजू बघितली तर कोणत्याही व्यक्तीचं घर पाडून टाकणे हे देखील एक प्रकारचं मालमत्तेचं नुकसान केलं गेलं म्हणून अपराधच होतो, परंतु या ठिकाणी तसा उद्देश नव्हता आणि मोठा धोका टाळण्यासाठी छोटा धोका पत्करलेला आहे असं कलम 81 म्हणतं. म्हणून या ठिकाणी घडलेलं जे कृत्य आहे ते अपराध नाही. ठीक आहे, कदाचित आपल्या लक्षात आलं असेल. जर याच्यात काही शंका असतील तर मला आपण तसं कमेंट्स बॉक्समध्ये मेन्शन करत चला. यानंतरचं कलम आहे कलम 82. कलम 82 काय म्हणतं बघा, की 7 वर्षे वयाखालील बालकाची कृती ही अपराध होत नाही. लक्षात घ्या, कायदा असं समजून चालतं की जी कोणतीही व्यक्ती जिचं वय 7 वर्षापेक्षा कमी आहे तिला कायद्याचं अगर इतर कोणत्याही बाबतीतलं ज्ञान नसतं, म्हणून 7 वर्षाखालील कोणत्याही व्यक्तीच्या हातून कोणत्याही प्रकारचा अपराध झाला तर कोणत्याही प्रकारचं कृत्य घडलं तर ते कृत्य हे अपराध होत नाही किंवा त्या कृत्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा देता येणार नाही. अत्यंत साधं आणि सोपं परंतु आयोगाचं आवडतं कलम. आयोग नेहमी विचारतं की कलम 82 खाली टिंब वयाखालील व्यक्तीने केलेले कृत्य गुन्हा नसते तर 7 वर्षाखालील, ठीक आहे, किंवा 7 वर्षाखालील बालकाची कृती गुन्हा नसते अशी तरतूद भादवीच्या कोणत्या कलमात केली आहे तर कलम 82. बस त्या दोनच गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या त्या कलमात, परंतु कलम खूप महत्त्वाचा आहे. पुढचं कलम बघूया, कलम 83. कलम 83 काय म्हणतंय की 7 वर्षावरील व 12 वर्षाखालील अपरिपक्व समजशक्ती असलेल्या बालकाची कृती ही गुन्हा नसते. आपण आधी काय बघितलं की 7 वर्षे वयाखालील बालकाची कृती गुन्हा नसते. आता कलम 83 काय म्हणतं की 7 वर्षाच्या वर आहे परंतु 12 वर्षाच्या खाली आहे अशी आणि अपरिपक्व समजशक्ती असलेल्या बालकाची जी कृती आहे ती कृती गुन्हा ठरत नाही. आपण पुस्तकी जी त्यांची संज्ञा आहे ती बघूया. बघा, पुस्तक काय म्हणतं की जी गोष्ट 7 वर्षावरील व 12 वर्षाखालील वयाच्या एखाद्या बालकाने केलेली असते त्यावेळी त्याला आपल्या वर्तनाचे स्वरूप व परिणाम समजण्या इतपत प्रौढ बुद्धी झालेली नसते तर त्यावेळी केलेले कृत्य अपराध होत नाही. ठीक आहे, आता आपण म्हणत असाल की सर 7 वर्षाखालील पहिले म्हटलेलं आहे, आता म्हणताय 12 वर्षाखालील, मग 12 वर्षाखालीलच व्यक्तीने केले कृत्य गुन्हाच नाही असं सरसकट दिलं असतं तर बरं झालं असतं. नाही, काही ज्या सुप्रीम कोर्टाचे न्याय निर्णय आहेत, काही ज्या सुप्रीम कोर्टाच्या केसेस आहेत त्यांचा जर आपण केस स्टडी केला तर काही प्रसंगी काही बालकांची जी समजक शक्ती आहे, जे बालकांचं वय 7 वर्षाच्या वर आहे परंतु 12 वर्षाच्या खाली आहे, अशा काही ठिकाणी घटना घडलेल्या आहेत की 12 वर्षाखालील वय असलेल्या व्यक्तीने किंवा त्या बालकाने असं एक कृत्य केलेलं आहे की त्या कृत्याची जाणीव त्याला आहे. उदाहरणार्थ, जर आपण 1997ची क्रिमिनल केस नंबर 9221 ही बघितली तर याच्यात असं म्हटलेलं आहे की या ठिकाणी एक बालक आहे जो त्याच्या आईसोबत शेजारच्या मैत्रिणीच्या घरात नेहमी जात होता आणि त्याची आई त्या महिलेशी म्हणजे त्या आईच्या मैत्रिणीशी बोलत असताना हा मुलगा घरात खेळत होता. खेळता खेळता त्याच्या आईच्या मैत्रिणीचा एक सोन्याचा नेकलेस पडलेला त्या बालकाला दिसला. त्या बालकाने तो नेकलेस चुपचापपणे आपल्या खिशात टाकला. आपल्या आईसोबत तो घरी आला आणि दुसऱ्या दिवशी एका सोनाराच्या दुकानाला जाऊन तो हार विकला. मग या ठिकाणी जी केस चाललेली आहे त्या केसमध्ये बालकाच्या आईवडिलांनी अशी बाजू मांडली की मुलगा जो आहे तो 11 वर्षांचा आहे. कायदा असा म्हणतो की 12 वर्षाखालील मुलाने केलेलं कृत्य किंवा समजशक्ती नसलेल्या मुलाचं कृत्य हे अपराध नसते, परंतु या ठिकाणी न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की या ठिकाणी बालकाची जी समजशक्ती आहे ती परिपक्व झालेली आहे. का? कारण की त्याला या गोष्टीची कल्पना होती की हा नेकलेस सोन्याचा आहे, सोने हे मौल्यवान धातू आहे आणि हा धातू किंवा हा सोन्याचा हार या ठिकाणी विकल्यानंतर त्याला पैसे भेटतील. ठीक आहे, म्हणून ही जी संकल्पना आहे हे जे कलम आहे या गोष्टीतूनच याचा उदय झालेला आहे की 7 वर्षावरील आणि 12 वर्षाखालील अपरिपक्व समजक शक्ती असलेल्या बालकाचे कृत्य गुन्हा नसते. म्हणजे ज्या बालकाचं वय 12 वर्षापेक्षा कमी आहे आणि त्याने कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला आहे पण त्याची समजशक्ती जर अपरिपक्व असेल तर त्याने केले कृत्य गुन्हा नसते. ठीक आहे, आपण बघूया पुढचं कलम, कलम 84. अत्यंत महत्त्वाचं हे कलम आयोगाच्या दृष्टिकोनातून आणि सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून देखील. कलम काय म्हणते बघा की मनोविकल व्यक्तीची कृती गुन्हा नसते. म्हणजे वेड्या व्यक्तीने केलेलं कृत्य
कोणत्याही परिस्थितीत अपराध नसते. आता पुस्तकी व्याख्या जी आहे ती वाचूया की एखादी व्यक्ती एखादी कृती करते, पण त्यावेळी करताना त्या कृतीचे स्वरूप काय आहे, तसेच आपण जे करत आहोत ते गैर आहे किंवा बेकायदेशीर आहे किंवा कायद्याच्या विरुद्ध आहे हे जाणण्यास तो त्याच्या मनोविकलतेमुळे, वेडेपणामुळे असमर्थ असतो, तर केलेली कोणतीही कृती ही अपराध नसते. म्हणजेच कोणत्याही वेड्या व्यक्तीने, कोणत्याही मनोविकल व्यक्तीने किंवा मनोविकृतीची असलेली व्यक्ती, अशा व्यक्तीने कोणत्याही प्रकारचं कृत्य केलं तर ते अपराध नसते. एक उदाहरण देतो की समजा एक व्यक्ती वेडी आहे, त्या व्यक्तीने रस्त्यावर चालत असताना समजा आणि व्यक्ती वेडी असल्यामुळे तिचं जे कृत्य आहे ते अपराध नसतंच, परंतु आणि खरं सांगू तर वेडी व्यक्ती हे कृत्य करत असताना त्या व्यक्तीला त्या कृत्याची संकल्पना नसते, ते कृत्य करण्यामागे त्या व्यक्तीचा उद्देश देखील तसा नसतो, त्याला कायद्याची जाणीव देखील नसते, कारण की तो मनोविकल असतो. ठीक आहे, ती व्यक्ती काय कृत्य करते हे याची त्याला जाणीव नसते, उद्देश तर खूप दूरची गोष्ट आहे. त्या व्यक्तीने एक दगड उचलला आणि 4-5 जे लहान बालकं खेळत होते त्यांच्या दिशेने दगड भिरकावला. त्यांच्यापैकी एका बालकाला तो दगड लागला आणि त्या बालकाचं डोकं फुटलं, त्याला बऱ्याच मोठ्या प्रकारची इंजुरी झाली. तर या ठिकाणी या व्यक्तीने केलेले कृत्य हे गुन्हा नाही. का? कारण की ते व्यक्ती मनोविकल आहे. आता आपण अजून म्हणाल की सर, एखाद्या व्यक्तीने मनोविकल्पनाचा बहाणा केला किंवा ढोंगी पद्धतीने ज्याला आपण म्हणतो, असं कोणतेही बाजू किंवा कोणत्याही प्रकारचा विचार आपण करायचा नाही आहे. कायदा हा अत्यंत स्ट्रिक्ट आहे. ज्या व्यक्तीने ते कृत्य केलेलं आहे ती व्यक्ती मनोविकल आहे हे सिद्ध करण्याचं काम त्या व्यक्तीचं किंवा त्याच्या पालकांचं आहे. ज्यांच्यावर त्यांची जबाबदारी आहे त्या व्यक्तींची ही जबाबदारी आहे की सदर कृत्य करणारी व्यक्ती ही मनोविकल आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीच्या पालकांची आहे. म्हणून आपण असा कुठल्याही प्रकारचा विचार करायचा नाही. अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की भारतीय दंडविधान संहितेचे कलम 84 असं म्हणतं की मनोविकल व्यक्तीची कृती ही अपराध नसते. ठीक आहे, याच्यानंतर आपण बघूया भारतीय दंड संहितेचे कलम 85, स्वतःच्या इच्छेविरुद्ध नशा चढवल्यामुळे निर्णय घेण्यास असमर्थ अशा व्यक्तीची कृती. म्हणजे काय की या ठिकाणी काय आपण 82 बघितलं 7 वर्षाखालील पालकाची कृती गुन्हा नसते. 83 बघितलं की 7 वर्षावरील आणि 12 वर्षाखालील अपरिपक्व समजशक्ती असलेल्या बालकाची कृती गुन्हा नसते. 84 मध्ये बघितलं की मनोविकल व्यक्तीची कृती गुन्हा नसते. आणि 85 असं म्हणतंय की मद्यपान केलेली व्यक्ती, दारूच्या नशेत असलेली व्यक्ती, तिने केलेलं कृत्य देखील गुन्हा नसते, परंतु त्याने जो नशा केलेला आहे किंवा त्याने जे मद्यपान केलं आहे ती नशा किंवा ती मद्यपान त्याच्या इच्छेविरुद्ध केली असावी. म्हणजेच त्याला त्याचे कल्पना नसताना त्याला कोणीतरी दारू पाजलेली असावी किंवा इतर कोणत्याही प्रकारचा मादक द्रव्य त्याला दिलेला असेल, मादक पदार्थ त्याला दिलेला असेल आणि त्या मादक पदार्थामुळे त्याला नशा आली असेल आणि त्या नशेच्या कृत्यात जर त्याने एखादा गुन्हा केला असेल, एखादा अपराध केला असेल, तर तो अपराध या ठिकाणी शिक्षेस पात्र ठरत नाही. तो भारतीय दंड संहितेच्या कलम 85 अन्वये अपवाद या व्याख्येत मोडतो. या ठिकाणी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की या ठिकाणी जो नशा झालेला आहे किंवा जो नशा केलेला आहे तो आपखुशीने म्हणजे स्वेच्छेने केला नसावा. जर कोर्टात असं सिद्ध झालं की कृत्य करणाऱ्या व्यक्तीने जी नशा केलेली होती ती स्वतःच्या इच्छेने केलेली होती, म्हणजे समजा तुम्ही माझे लेक्चर ऐकत आहात, तुम्ही आजचं लेक्चर ऐकलं आणि कलम 85चा तुमच्यापैकी एखाद्याने अभ्यास केला की चला चंद्र सरने असं सांगितलं की दारू पिलेल्या व्यक्तीने केलेले कृत्य गुन्हा नसते. मग आपण काय केलं, चला तुम्हाला एखाद्याचा काटाच काढायचा आहे, मग तुम्ही जाऊन पद्धतशीर स्वतःहून दारू पिऊन घेतली, फुलटू नशा करून घेतली आणि जाऊन त्या व्यक्तीला दिला त्याच्या पोटात चाकू घालून आणि तुम्ही कोर्टात गेले आणि सांगितलं की सर, भारतीय दंड संहितेचे कलम 85 असं म्हणतं की दारू पिलेल्या व्यक्तीने जे कृत्य केलेलं आहे ते कृत्य शिक्षेस पात्र नसते. असा कोणत्याही प्रकारचा विचार करू नका, असं कृत्य देखील करू नका आणि कायद्याचा दुरुपयोग तर बिलकुल करू नका. या ठिकाणी जी महत्त्वाची बाजू आहे ती लक्षात घ्या की स्पष्ट कायदा असं म्हणतो की जी नशा झालेली आहे ती त्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध झालेली असावी.
म्हणजे त्याला नकळत ती नशा केलेली गेली असावी किंवा त्याच्या करण्याच्या पलीकडे त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला कोणीतरी मादक द्रव्याचं सेवन त्याने सेवन केलं असावं. अशा परिस्थितीत जर त्याच्याकडून एखादं कृत्य घडलं आणि त्याने कोर्टात ही गोष्ट सिद्ध केली की तो नशा करत नाही किंवा सदर जी नशा आहे ते त्याच्या इच्छेविरुद्ध झालेली आहे आणि मग ते कृत्य घडलेलं आहे, असं जर ती व्यक्ती सिद्ध करू शकली तर या ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य हे अपराध ठरत नाही किंवा अशा प्रकारचे कृत्य हे शिक्षेस पात्र ठरत नाही, असं भारतीय दंड संहितेचं कलम 85 मत. या ठिकाणी जवळजवळ एक 30 मिनिटाचं लेक्चर झालेलं आहे. आजचं हे लेक्चर पुरेसं आहे. भारतीय दंडविधान संहितेचे प्रकरण 4 सर्वसाधारण अपवाद याच्यातील जे पुढची काही कलमं आहेत ती कलमं आपण आपल्या पुढच्या लेक्चरला बघूया, पुढच्या लेक्चरला अभ्यासूया. तोपर्यंत आपण हे लेक्चर अतिशय शांत चित्ताने आणि मन लावून ऐका. खूप महत्त्वाचं आजचं हे लेक्चर आहे. याच्यातले जे अपवाद आहेत ते आपल्याला लक्षात आलं तर आपण जेव्हा आपल्या अभ्यासाला पुढे सुरुवात करणार आहोत त्यावेळी वेळोवेळी प्रत्येक कलमात किंवा बऱ्याच कलमात या अपवादांचा उल्लेख झालेला आहे आणि आयोग सर्वसाधारण अपवाद या प्रकरणावर दरवर्षी किमान 2 ते 3 प्रश्न विचारते. 2 ते 3 प्रश्न म्हणजे 6 गुण आणि 6 गुण म्हणजे आपली पोस्ट काढण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. तर यापुढचं जे लेक्चर आहे ते आपण उद्याला अपलोड करूया. आजचं हे जे लेक्चर आहे याच्यात कोणालाही कुठल्याही प्रकारची शंका कुशंका असेल, कोणत्याही कलमाबद्दल काही आपल्याला प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि जर आपल्याला हे लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा. अजूनपर्यंत जर कोणी आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आठवणीने सबस्क्राईब करा आणि आपले जे कोणी मित्र अभ्यास करत असतील, ज्यांना कायदा चांगल्या पद्धतीने अभ्यासायचा असेल, सोप्या पद्धतीने अभ्यासाची इच्छा असेल, कृपया त्यांना देखील आपण हे आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी सांगा. धन्यवाद.